नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फिफ्थ चॅप्टर कोऑर्डिनेट जिओमेट्री यामधील 5.2 क्वेश्चन नंबर 9. 10th क्लासचा हा चॅप्टर आहे. चला 9 क्वेश्चन आपल्याला त्याच्या अगोदरचे आपण 1 ते 8 क्वेश्चन मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण 9 ते 12 या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. पहा 9 to 12 काय क्वेश्चन दिले पहा. a is equal to h minus 6 b 2 3 and c minus 6 k are the coordinate of vertices of a triangle whose centroid is z 1 5 find h and k. लक्षात घ्या, हा सर्कल आहे. एक सर्कलची गरज नाही, सेंट्रॉइड सांगितलंय म्हणजे तुम्हाला ट्रायंगल आहे. आता हा तुमचा एक ट्रायंगल आहे आणि हा आहे सेंट्रॉइड. तर सेंट्रॉइडचं नाव आहे मित्रांनो जी, आणि याचा आहे ए, याचा आहे बी, याचा आहे सी. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात येत असेल काय, तर ए बी सी हे अनुक्रमे ए रिस्पेक्टिवली एच -6 हा जो आहे तो असतो x1 y1. ठीक आहे. आणि जो बी आहे तो 2 3 म्हणजेच x2 y2. सी -6 k x3 y3. एक मिनिट, x3 y3. तर तुम्हाला फाइंड करायचं मित्रांनो एच आणि के. परत जी दिलेला आहे. आता सगळ्यांना तर नाव दिलं, मग आता जी काय असतो, जी हा सिंपल असतो एक्स आणि वाय. आला तिथपर्यंत. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. ठीक आहे. x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 बाय 3. y इज इक्वल टू y1 y2 y3 बाय 3. ठीक आहे. आता x काय दिलेले मित्रांनो 1, x1 काय h, x2 काय 2, x3 काय -6 अपॉन y काय मित्रांनो 5, y1 -6, y2 काय 3, y3 काय k अपॉन 3. आला तिथपर्यंत. पुढं याने याला इंटू करा मित्रांनो. 3 इज इक्वल टू h ॲज इट इज प्लस मायनस इथे आला पा 2 प्लस मायनस -6 5 3 द 15 इथे -6 प्लस 3 प्लस k. ठीक आहे. आता 3 इज इक्वल टू h 6 मधून 2 गेला -4 इथे 15 6 मधून 3 गेला -3 प्लस k. -4 जर या साईडला गेला 3 प्लस 4 इज इक्वल टू h आणि 15 प्लस 3 इज इक्वल टू k. 4 प्लस 3 किती होतात मित्रांनो 7. ही झाली h ची व्हॅल्यू. त्याच प्रकारे 15 प्लस 3 18 इज इक्वल टू p.
अशा प्रकारे एच आणि के ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. हा क्वेश्चन नंबर मित्रांनो 9 झाला. त्याच प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 10 पाहूया. 10 काय सांगतो बघा. 10 ने सांगितलेलं आहे फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑफ ट्रिसेक्शन ऑफ द लाइन सेगमेंट AB with A 27 and B -4 -8. आता यामध्ये ही जी लाईन आहे, एक मिनिट, आता याची 3 पार्ट, ट्रिसेक्शन म्हणजे 3 पार्ट झालेला आहे. हा पहिला पार्ट आहे ए पासून बी पर्यंतचा, म्हणजे पूर्ण लाईन तयार झाली, बरोबर आहे. इथला एक पार्ट आहे, समजा आपण पॉइंट पी घेऊया आणि पॉइंट क्यू घेऊया. किती सेक्शन झाले मित्रांनो? 3. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड पार्ट, बरोबर. तिन्ही पार्ट वेगवेगळे राहणार, बरोबर आहे. आता या ठिकाणी लिहिताना काय लिहिणार? ट्रिसेक्शन झालंय. सपोज फर्स्ट सेक्शन AP, सेकंड सेक्शन PQ. त्याच प्रकारे थर्ड सेक्शन QB, बरोबर आहे. मग 3 सेक्शन आहे, तिन्ही सेक्शनचे कोऑर्डिनेट तुम्हाला काढायचे, बरोबर. जे पॉइंट्स आहेत P आणि Q, या P आणि Q मुळे 3 सेक्शन पडले ते ABचे. पॉइंट PQ डिवाइडेड बाय AB इन 3 सेक्शन, वाटलंच तर लिहा. पॉइंट्स P and Q are divide line AB in 3 section. मग वाटलंच त्याच्या खाली हे लिहा, ठीक आहे. आता यामध्ये पहा, जर आपल्याला P चे कोऑर्डिनेट काढायचे झाले, कोणाचे कोऑर्डिनेट काढायचे झाले? P कोऑर्डिनेट ऑफ P. तो कोऑर्डिनेट P काढण्यासाठी आपला जो रेशिओ आहे M:n आणि A आणि B पाहिजे आपल्याकडे, बरोबर आहे. M काय येणार तुमचा? इथून इथपर्यंत 1 सेक्शन आहे आणि B पर्यंत PQ एक सेक्शन, QB दुसरा सेक्शन, म्हणजे n काय येणार? 2 येणार. म्हणजे इथे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P. आता यामध्ये M:n काय येणार मित्रांनो? M:n इज इक्वल टू 1:2, बरोबर आहे. M:n इज इक्वल टू 1:2. आणि पॉइंट A काय आहे? पॉइंट A इज 27. मित्रांनो B काय? -4 -8. चेक करा, -4 -8. आता P काढण्यासाठी आपण सोपं झाला, ठीक आहे. तर बाय कोणता फॉर्म्युला मित्रांनो? सेक्शन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? सेक्शन. तर सेक्शन फॉर्म्युला म्हटल्यानंतर आपला सेक्शन फॉर्म्युला काय आहे? x इज इक्वल टू mx2 प्लस, एक मिनिट, आता पहा, mx
2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. त्याच प्रकारे y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. पुढे x इक्वल टू m काय मित्रांनो 1 आहे, x काय आहे, x2 काय आहे -4 आहे. हे बघा ना, x1 y1 आणि हा x2 y2 प्लस n काय आहे 2 आणि x1 काय आहे 2 अपॉन m प्लस n म्हणजेच काय 2 प्लस 7. y इज इक्वल टू m1 y2 मायनस 8 प्लस n काय 2 y1 काय आहे 7 अपॉन 2 प्लस 7. आला तिथपर्यंत मित्रांनो. पुढे x इज इक्वल टू -4 1 द -4 प्लस 2 2 द 4 अपॉन 7 2 द 14. y इज इक्वल टू सांगा 1 इंटू -8 2 इंटू 7 14 7 2 द 14. इथे काय येणार 0. एक मिनिट एकदा चेक करूया आपण पॉइंट बरोबर आहेत का आपले. 2 7 -4 -8 2 7 -4 -8 करेक्ट. तर x2 काय आपल्याकडे -4 यस आणि x1 काय आहे 2 राईट आणि m चा 1 आहे n चा 2 आहे 2 प्लस हो 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 तेच म्हणलं थोडंसं काहीतरी माझ्यामध्ये चुकत आहे. तर आपला हा जो 7 आहे मित्रांनो हे येणार नाही कारण सांगा m प्लस n आहे 2 प्लस 1 2 प्लस 1 ठीक आहे. किती आलं मित्रांनो 3 -4 प्लस 4 इथं काय आलं मित्रांनो 0 बाय आणि इथे काय आलं मित्रांनो y इज इक्वल टू -8 प्लस 14 तर इथं 6 बाय किती येतं 3. मग x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 2 1 द 2 2 3 द 6. कोणता पॉइंट मिळाला मित्रांनो यामध्ये आपल्याला मिळाला p. काय मिळाला p 0, 3 आला. आता b चा काय आहे -4 -8. आता हे 3 सेक्शन आहे. तुम्ही परत q चा काढण्यासाठी काय यूज करणार q चा काढण्यासाठी इथून इथपर्यंत m ची व्हॅल्यू 2 घेणार याची काय येणार 1 परत a आणि b ठीक आहे. सेक्शन फॉर्म्युलाने पण यूज करू शकता या q ला काढण्यासाठी किंवा मिड पॉइंट. कारण pb चा q हा मिड पॉइंट झाला म्हणून आपण डायरेक्ट मिड पॉइंट करूया ठीक आहे. पॉइंट q is midpoint of a seg कोणता PB PB चा काय झाला तो मिड पॉइंट झाला 0 3. P चे कोऑर्डिनेट काय आहेत 0 3 that means x1 y1
त्याच्यानंतर बी काय आहे -4 -8 x2 y बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला काय x इज इक्वल टू x2 प्लस x1 बाय 2 y2 इज इक्वल टू y2 प्लस y1 बाय 2. ठीक आहे. आता ऍडिशन करा. x इज इक्वल टू x2 आहे -4 x1 आहे +0 अपॉन 2 y इज इक्वल टू y2 काय -8 +3 अपॉन 2. चला करा ऍडिशन. -4 बाय 2 x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू -5 बाय 2. बरोबर आहे. तर x इज इक्वल टू येणार मित्रांनो -2 आणि y येणार -5 बाय. ठीक आहे. अशा प्रकारे हे पॉइंट तुमचे आलेले आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण इंटरसेक्शनचे दोन्ही पॉइंट या ठिकाणी काढलेले आहेत. क्वेश्चन नंबर 10 झाला. क्वेश्चन नंबर 11 लगेच आपण पाहणार. लगेच करायचे नाही मित्रांनो, लगेच. ठीक आहे. आता इथं काय सांगितलंय बघा, 4 इक्वल पार्ट दिले. 4 इक्वल पार्ट बघा, ही तुमची लाईन आहे. एक मिनिट, लाईनच व्यवस्थित काढू आपण आता. ठीक आहे. आता ही तुमची काय आहे मित्रांनो, लाईन आहे. बरोबर आहे. हा एक पार्ट आहे. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, फोर्थ पार्ट. ठीक आहे. हा काय झाला, ए झाला. हा काय झाला, एक मिनिट, हे माझ्या मते लाईन वरच आहे. हा काय झाला तुमचा, बी झाला. ठीक आहे. मग आता आपण त्याला नाव देऊया, पी क्यू आर. आता याला आपण 2 मेथडने सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो. किती मेथडनी, 2. हा फर्स्ट पार्ट आहे, हा सेकंड पार्ट आहे, हा थर्ड पार्ट आहे आणि हा फोर्थ पार्ट आहे. याला 2 मेथड आहेत. एक सेक्शन फॉर्म्युला, 2 मिड पॉइंट फॉर्म्युला. ठीक आहे. आता हा कधी यूज करायचा, हा कधी यूज करायचा ऑलरेडी आपण सांगितलेलं. पण मिड पॉइंट साठी मिड मध्ये पॉइंट पाहिजे, दोघांच्या मध्य ठिकाणी. आता तुम्ही जर विचार केला तर हे 2 पार्ट आणि इकडे 2 पार्ट म्हणजे क्यू झाला मिड पॉइंट. कोणाचा झाला, ए बी चा झाला. बरोबर आहे. आणि इथे प्रश्नामध्ये तसं दिलं नाही की तुम्ही बाय सेक्शन फॉर्म्युलाने सोडवा की बाय मिड पॉइंट फॉर्म्युला सोडवा. तर आपण सोप्या पद्धतीने जाऊया, मिड पॉइंट फॉर्म्युला. चला तर मग सुरू करूया. पॉइंट Q is midpoint of a set AB. बरोबर आहे. काय लिहिणार मित्रांनो आता, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. ठीक आहे. ए चे कोऑर्डिनेट काय आहेत, ए -14 -10 म्हणजेच
x1 y1. b काय आहे 6 minus 2 x2 y2. बरोबर आहे. x इज इक्वल टू x2 प्लस x1 x1 अपॉन 2 y इज इक्वल टू y2 प्लस y1 अपॉन 2. आता यामध्ये x इज इक्वल टू x2 काय मित्रांनो 6, x1 काय -14 अपॉन 2, y इज इक्वल टू y2 काय -2 आणि इथं प्लस मायनस मायनस, डायरेक्ट मायनस असेल तर मायनस लिहून टाकायचं, प्लस मायनस करत नाही पुढे. x इज इक्वल टू 6 - 14 किती होतात मित्रांनो -8 अपॉन 2. y इज इक्वल टू -12/2. x इज इक्वल टू -4, y इज इक्वल टू -6. कोणाचे कोऑर्डिनेट आले मित्रांनो हे p चे आले -4 -6. सॉरी. आता यामध्ये बघा हो क्यू चे आले है ना, हे आले क्यू चे. पहा आता क्यू चे आले, पण ए आणि क्यू यामधला मिड पॉइंट कोण आहे मित्रांनो पी. तसाच क्यू आणि बी मधला मिड पॉइंट कोण आहे आर. बरोबर आहे. म्हणजे आता आपण पी काढू शकतो. पॉइंट पी इज मिड पॉइंट ऑफ अ सेक. कोणती घेणार तुम्ही आता ए क्यू घेणार, कारण ए क्यूचा मिड पॉइंट येतो. म्हणजे क्यू चे आहेत, ए ची आपल्याला माहिती पाहिजे, ए ची पॉइंट आपल्याकडे आहेत ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेले. पहा ए ची पॉइंट्स -14 -10 -14 -10 म्हणजे x1 आणि y1. q -4 -6 x2 y2. बरोबर आहे. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. x is equal to x2 plus x1 upon 2, y is equal to y2 plus y1 upon 2. बरोबर आहे. चला घ्या. x2 काय -4 -14/2, y is equal to -6 -10/2. चला करा ॲडिशन. -18/2 आणि y is equal to -16/2. हा झाला x. त्याच्यानंतर x is equal to -9 आलं मित्रांनो आणि y is equal to -8 आलं. ठीक आहे. पुढे बघा. ऑलरेडी बी दिलेला आहे, हा क्यू आहे. आर काढायचं आहे तुम्हाला. काय काढायचं आहे आर. क्यू बी चा आर काय आहे पॉइंट आर is midpoint of a sec QB.
मग आता या ठिकाणी आपल्याला क्यू बी माहिती पाहिजे. क्यू आपल्याकडे आहे. काय आहे क्यू? आताच लिहिला होता आपण. क्यू काय? -4 -6 -4 -6 म्हणजेच x1 y1 आणि बी काढायचं आहे, बरोबर आहे. तर बी काढण्यासाठी काय फॉर्म्युला आपला, काय कोऑर्डिनेट काय आहेत आपल्याकडे बी काढण्यासाठी? 6 - 2 6 -2 x2 y2. चला परत बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. x इक्वल टू x2 प्लस x1 अपॉन 2, y इज इक्वल टू y2 प्लस y1 अपॉन 2. x2 काय आहे मित्रांनो बघा, x2 काय आहे आपल्याकडे 6. त्याच्यानंतर x1 -4 बाय 2. y2 काय आहे -2, y1 -6 अपॉन 2. हा झाला y, हा झाला x. 6 मधनं 4 गेला, 2 उरला, 2/2. y इज इक्वल टू -2 -6 -8/2. काय आला आन्सर मित्रांनो? x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू -4. हे झालं आन्सर. अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा कोणता पॉइंट आलेला आहे मित्रांनो? R 1 -4. हा कोणता आलेला इथे? Q मायनस P आलेला आहे, सॉरी P -9 -8. ठीक आहे, P आलेला आहे. हा त्याच्यानंतर हा Q आलेला आहे. अशा प्रकारे आपण किती सेक्शन मध्ये पाडलेले आहेत पार्ट ए बी चे? 4. आणि पॉइंट किती निघतात? 3 दिसले. आणि तुम्हाला काय सांगितलं होतं? इफ ए बी इज गिवन, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट विच डिवाइड सेगमेंट ए बी इन 4 इक्वल पार्ट. पॉइंट काढायचे होते तुम्हाला आणि 3 पॉइंटचे आपण कोऑर्डिनेट काढलेले आहे. चला आता लास्टचा क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेट मधला 12 नंबरचा, लगेच पाहू. तोच प्रश्न आहे, फक्त 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स आहे. किती आहेत? 5. चला तर मग स्टार्ट करूया. सेम लाईन घ्यावी लागेल आपल्याला. एक लाईन असेल तर तुमच्या लक्षात येईल चांगल्या प्रकारे. ओके, चला पहा. ही लाईन आहे, नाव आहे ए बी आणि हा बी. ए चे पॉइंट आहेत 20 10, बी चे पॉइंट आहेत 0 20, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 and 5. P Q R S. म्हणजे इथं जर विचार केला तर आपल्याला एक फॉर्म्युला, फक्त सेक्शन फॉर्म्युला यूज करावा लागेल. कोणता पण एक. तुम्ही जर P काढला सेक्शन फॉर्म्युल्यानुसार, P आणि B चा R मिड पॉइंट येतो. परत Q हा P आणि R चा येतो, S आणि R आणि B चा येतो. संपला विषय. कोणताही एक काढा, S काढा, Q काढा, R काढा, P, पण सेक्शन फॉर्म्युल्यानुसार एक तुम्हाला काढावा लागेलच. पहा, लिहिताना सगळ्यात पहिले लिहावे लागेल पॉइंट्स P Q R S. R
डिवाइड लाइन ए बी, ठीक है, इज इक्वल पार्ट, ठीक है, इक्वल पार्ट्स। यामध्ये पॉइंट्स पी क्यू आर एस या पॉइंटने डिवाइड केले कोणाला, ए बी ला, कशामध्ये, इक्वल पार्ट मध्ये। मग आपण काय करूया, सगळ्यात पहिले पी घेऊया, काय करूया, पी। आता यामध्ये कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट पी, ठीक आहे, बाय सेक्शन फॉर्म्युला। तर सेक्शन फॉर्म्युला साठी आपल्याला एम एन माहिती पाहिजे। इथून इथपर्यंत 1 आहे, इथून इथपर्यंत 4 आहे, 1 2 3 4। ए चे पॉइंट आहे तुमच्याकडे 20 10, दॅट मीन्स x1 y1। बी आहे 0 20, x2 y2। आला तिथपर्यंत। आता सेक्शन फॉर्म्युला काय सांग, mx2 nx1 अपॉन 2 y my2 ny1 अपॉन, एक मिनिट, तर अपॉन 2 नाही येणार, इथं येईल m प्लस m प्लस m। आला तिथपर्यंत। चला, x इज इक्वल टू m काय मित्रांनो 1 आणि x2 काय आहे 0 प्लस n काय आहे 4, x1 काय आहे 20 अपॉन 1 प्लस 4। y इज इक्वल टू m काय मित्रांनो 1, y2 काय 20, n 4, y1 काय मित्रांनो या ठिकाणी, y1 काय आहे, y2 झाला किती आला 10, y2 किती झाला 20, y1 किती आला 10, 1 प्लस 4। पुढे x इक्वल टू 0 प्लस 4 इंटू 2 80 अपॉन 5, y इज इक्वल टू 20 प्लस 2 20 प्लस 1 20 आणि 4 10 तर 4, बरोबर आहे, अपॉन 5। तर x इज इक्वल टू आलं 80 बाय 5 आणि y इज इक्वल टू आलं 80 बाय 5, सॉरी 60 बाय 5। आता x इज इक्वल टू 5 ऑन द 5 किती उरले, 3, 5 6 द 30, y इज इक्वल टू 5 ऑन द 5, 5 टू द 10 झालं। कोण भेटलं मित्रांनो तुम्हाला, p भेटला 16 10। आता पुढच्या कंडिशन मध्ये जर तुम्ही पाहिलं, डायरेक्ट मिड पॉइंट फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता। कशाचा, क्यूचा, क्यू नाही, पहिले आर चा घ्या, पी आणि बी चा। लिहिताना काय लिहिणार, पॉइंट आर इज मिड पॉइंट ऑफ अ सेग कोणता, पी बी, बरोबर आहे। पी चे तुमच्याकडे पॉइंट आहेत, पी आहे 16 12, हे झाले तुमच्यासाठी x1 y1। तुमच्याकडे बी पाहिजे। आता बी साठी तुमच्याकडे काय आहे बघा, बी 0 20 काय आहे 0 20,
इथं येणार x2 y2. x इज इक्वल टू x2 प्लस x1 बाय 2, y इज इक्वल टू y2 प्लस y1 बाय 2. x2 काय मित्रांनो या ठिकाणी 0 प्लस 16 बाय 2, y काय आहे 20 प्लस 12 अपॉन 2. आता 0 प्लस 16 16 बाय 2 आणि y इज इक्वल टू 32 बाय 2. हा झाला x इज इक्वल टू 8 झाला, y इज इक्वल टू 16 झाला. कोणता पॉइंट आला मित्रांनो? बोला. r आला. r काय आला 8 16 आला. आता q काढावा लागेल. आता q जर काढायचा झाला तुम्हाला, q दिसतोय q, तो pr चा काय आहे मिड पॉइंट आहे. pr चा काय आहे तो मिड पॉइंट. इथे लिहिताना काय करणार आहात तुम्ही? q पॉइंट q is midpoint of a seg PR. आपल्याकडे PR माहिती पाहिजे. P किती आहे बघा आपल्याकडे. P आपल्याकडे P आपण काढला होता आताच लेटेस्ट मध्ये 16 आणि 12. 16 आणि 12 म्हणजे हा झाला x1 y1. त्याच्यानंतर r पाहिजे आपल्याला 8 16 x2 y2. काय लिहिणार मग आता तुम्ही इथं? बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. ठीक आहे. आता x इज इक्वल टू x2 प्लस x1 बाय 2, y इज इक्वल टू y2 प्लस y1 बाय 2. x2 काय आहे 8, x1 16 बाय 2, y इज इक्वल टू y2 आहे 16 प्लस 12 बाय 2. काय येणार मग आता 824 बाय 2 आणि y इज इक्वल टू 28 बाय 2. म्हणजेच x इज इक्वल टू 12 आणि y इज इक्वल टू 14. कशाचे पॉइंट मिळाले मित्रांनो हे तुम्हाला? q चे 12 आणि 14. कशाचे मुळे आले? q. आला तिथपर्यंत. आता यामध्ये जर तुम्ही पाहिला p भेटला, q भेटला, r भेटला. आता पाहिजे तुम्हाला s. काय पाहिजे? s. पहा, s काढण्यासाठी r आणि b माहिती पाहिजे. बरोबर आहे. बघा s काढण्यासाठी r आणि b. इथं लिहिताना काय लिहिणार तुम्ही आता? पॉइंट S is midpoint of a seg कोणता? Q आणि S सॉरी B. ठीक आहे. Q आणि S. Q आहे तुमच्याकडे किती आहे? 12 14 x1 y1. त्याच्यानंतर b पाहिजे तुम्हाला. b काय तुमच्याकडे? b आहे 0 आणि 20. 0 20. इथं येणार x2 y2 बाय मिड पॉइंट फॉर्म्युला.
x is equal to x2 plus x1 by 2, y is equal to y2 plus y1 by 2. पहा, x is equal to 0 plus 12 by 2, y is equal to 20 plus 14 by 2. 0 plus 12 12 by 2, y 34 by 2. X is equal to 6, y is equal to 70. कोणाचे भेटले मित्रांनो? व्यवस्थित बघा, हा पॉइंट भेटला तुम्हाला. यस, 670. अशा पद्धतीने या ठिकाणी मित्रांनो आपण किती काढलेले आहेत? 4 पॉइंट काढलेले आहेत. जेवढे सेक्शन सांगितले त्याच्यापेक्षा एक कमी असतो. 5 सेक्शन सांगितले असतील तर 4 पॉइंट येतात, 6 सेक्शन सांगितले तर 5 पॉइंट येतात, एक कमी पॉइंट राहतो. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण मित्रांनो कोणता पाहिलेला आहे? 12 क्वेश्चन. कोणता क्वेश्चन पाहिला? 12. तर 5.2 या ठिकाणी समाप्त होत आहे. लवकरच आपण 5.3 नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, जवळील गरजू विद्यार्थ्यांना, गरजू मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही सांगा सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.